दादा, तुमच्या बऱ्याचशा भूमिका प्रेक्षकांना मनोरंजन देतात. म्हणजे आता बऱ्याच मालिका असतील, चित्रपट असतील, आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्म आहेत. पण त्यानंतर म्हणजे काही काही भूमिका अशा आहेत का त्या अस्वस्थ करतात किंवा विचार करायला लावतात. मग अशा कुठल्या म्हणजे त्याबद्दल तुम्ही अभिनय या बाबतीत म्हणजे कुठला विचार करता किंवा कसा अभ्यास करता त्याबाबत? तुम्हाला जर एखादं बायोपिकचं कॅरेक्टर मिळालं कुठली, हं. जसं राजेश शिवछत्रपती मला कान्होजी येते किंवा हं. मल्हारराव होळकर किंवा आता मी रिसेंटली जी सिरियल केली, एक महानायक डॉक्टर बी आर आंबेडकर, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची भूमिका केली होती रामजी सकपाल. मग तुम्ही एखादं कॅरेक्टर करताय की जे लोकांना माहीत आहे, तर त्याचा अभ्यास करणं तुम्हाला फार गरजेचं असतं. मग मी बाबासाहेबांची जेवढी पुस्तकं ज्यांनी ज्यांनी दिली ती बऱ्यापैकी वाचली ती. नंतर मला कळलं की हा एवढा मोठा माणूस आहे की 100 वर्षांपूर्वी रामजी सकपाल हे इंग्रजांच्या मुलांना इंग्रजी शिकवत होते. तू म्हणजे विचार कर, हा माणूस किती ग्रेट असेल. काही गोष्टींमुळे हे मागे पडले असतील, मान्य मला, पण त्याची विचार करण्याची शक्ती केवढी मोठी आहे विचार करणं. आणि मग ती भूमिका करता 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 आहे ना, इतकं गेलो, वाचन झालं. माझा ट्रॅक 6 महिन्याचा होता संदीप. मी 5 वर्ष मालिका केली. नंतर 3 वर्ष मी दाढी वाढवली. जसं वय जसं कॅरेक्टर वाढत गेलं. बरोबर. म्हणजे एक तर मुळात ह्या रामजी सकपाल ह्या भूमिकेनं खूप दिलं. म्हणजे मला जर कोणी विचारलं की तुमची सगळ्यात आवडती भूमिका कुठली, तर मी रामजी सकपाल. बरोबर. मालिका संपली, संदीप तुला खोटं वाटेल, मी 2 महिने घराच्या बाहेर पडून होतो. मला त्यातून माहित नाही, मी त्यातून बाहेरच पडलो नाही. दाढी बिडी पहिली कापून टाकली नाही, यार आपल्याला फ्रेश व्हायचं. मी 2 महिने काही काम केलं नाही. खात होतो, फिरत होतो, एवढंच करत होतो. मग एखाद्या भूमिकेचा अभ्यास करायचा ना, मग ते फार तुला त्यात खोलात जावं लागतं. इव्हन अजय देवगण बरोबर तानाजी फिल्म केली मी, तर तानाजीचा बाप होतो. तर मी प्रताप गंगवण्यानं कॉल केला की हे तानाजी मालुसरेंचे जे वडील आहेत त्यांचा मला इतिहास पाहिजे. ते कोण होते, काय होते, कारण त्यांचा तसा इतिहास नाही. कारण गंगावणे प्रचंड अभ्यासू लेखक आहेत, म्हणजे माझ्या आयुष्यातले. कारण त्यांच्या इतकं लिखाण आत्ताची पिढी म्हणतोय, सरस्वती आहे त्यांच्या हातामध्ये. म्हणजे त्यांचे शब्द बोलायला ना मला एक आनंद मिळतो की जसं काही जे लेखक आहेत, म्हणजे पु ल देशपांडे म्हण, वसंत कानेटकर म्हण किंवा राम गणेश गडकरी म्हण, यांचे संवाद असे बोलायला एक कलाकाराला आनंद मिळतो. तर ते हे आमचे गंगावणे सर आहेत. अप्रतिम प्रताप गंगावणे म्हणजे काय, म्हणजे माझ्या शब्दाने त्यांच्याबद्दल बोलायला. आणि त्यांचा जो काही भूमिकेचा अभ्यास असतो ना, की मला समजावून सांगतात. इव्हन मी मालसावंत केला होता संभाजी मालिकेमध्ये. भवानी तलवार त्यांच्याकडे होती. त्यांना मालसावंत ही महाराजांनी पदवी दिली होती, हे मला त्यांनी सगळं सांगितलं. पण मालसावंत संभाजी महाराजांच्या विरोधात गेले, म्हणून संभाजी राजांनी त्यांना कडेलोटाची शिक्षा दिली. यांचं असं म्हणणं पडलं मालसावंतांचं की माझी निष्ठा ही गादीशी आहे, माझी युवराजांची निष्ठा नाही. त्यांना त्यांनी देहांताची शिक्षा दिली, कारण तुम्ही चुकीच्या लोकांबरोबर राहिलात म्हणून. हा फरक पडतो. बरोबर. आणि तो अभ्यास, हा एवढा मालसावंताचा अभ्यास मला माहित नव्हता. बरोबर. फक्त आपण मालसावंत इतिहासात काढायला गेलो तर फार अवघड पडतो. मग ह्या भूमिका जगताना तुम्हाला त्या इतिहासाचा पण अभ्यास होतो, प्रश्न गोष्टी कळतात, वाचन होतं ना, ऑटोमॅटिकली वाचन होतं. आपला एक समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एक वैचारिक लेवलवर म्हणजे आपणही थोडंच हे होत जातो. म्हणजे प्रोसेसमध्ये आपण प्रश्न. आणि होतं कसं, जेव्हा एखादा कलाकार बायोपिक कुठली भूमिका करतो ना, मग त्याच्याकडे खूप प्रश्न येतात. आणि मग दिग्दर्शकाकडे कधी कधी ते उत्तर नसतं, त्याच्याकडे क्रिएटिव्हकडे उत्तर नसतं. आता सुद्धा मी मालिका करतोय, मला याचं उत्तर द्या यार तुम्ही. आणि मी खूप प्रश्न विचारतो, कारण मला माझ्या कॅरेक्टरचा एक ग्राफ माहिती आहे ना. त्या ग्राफमध्ये असं वर खाली काय झालं तर अवघड पडतं. म्हणजे आमचे एक इम्तियाज पंजाबी आहेत, जे आमचे आंबेडकरचे डिरेक्टर. मला म्हटलं, जगू यार तू बहुत सवाल पूछतोय. म्हणलं क्या करू सर. बरं, कधी कधी ते उर्दू शब्द असायचे. हिंदी मालिका, पहिलीच हिंदी मालिका. बरं म्हटलं 6 महिने यू निकल जाएंगे यार. पण 6 महिने ते 5 वर्ष होतील असं वाटलं नव्हतं ना. हे माझं नशीब, चॅनलचं नशीब, स्मृती शिंदे मॅडम आहेत, ते बॉबी अरोडा प्रोड्युसर आहेत, सोबोस आहेत, त्यांचं नशीब आहे. आम्ही ती मराठीमध्ये 2.5 वर्षात मालिका संपली. हिंदी मालिकाच मी
म्हणजे बाबासाहेब बडोद्याला शिक्षणाला गेले इथपर्यंतच झाले. हो, हो, हो. त्याच्या पुढे आजही मला मेसेज येतात की आम्हाला पुढे बाबासाहेबांची जर्नी बघायची.